अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती। मलये भिल्ल पुरंध्री चंदन तरुकाष्ठम इंधनम कुरुते। अतिपरिचयात अवज्ञा म्हणजे अतिपरिचयामुळे अवज्ञा किंवा अपमान होऊ शकतो। संतत गमनात अनादरो भवती। संतत गमनात म्हणजे सतत गमन, गमन म्हणजे सतत गेल्यामुळे, वारंवार गेल्यामुळे कधीतरी चुकून अनादर होऊ शकतो। आता हा अनादर खूप वेळेला इंटेन्शनलच असेल असं नाही, पण तुम्ही सारखे सारखे गेल्यामुळे खूप वेळेला काय होतं की तुम्ही इतके त्या घरासाठी सवयीचे होऊन जाता की कधी कधी तुमच्याकडे विशेष लक्ष दिलं जात नाही आणि हा अनइंटेन्शनली जरी हे केलेलं असेल तरी सुद्धा आपल्याला वाटताना तो आपला अनादर वाटू शकतो किंवा आपला काही पाहुणचार केला नाहीये असं वाटू शकतं। मग त्यापेक्षा सुभाषितकार इथे सुचवतोय की अशी वेळ येण्यापेक्षा काम नसेल तर सतत कोणाकडे जाऊच नाहीये। इथे काय उदाहरण दिलंय, मलये भिल्ल पुरंध्री चंदन तरुकाष्ठम इंधनम कुरुते। मलय, मलय म्हणजे मलय पर्वतावर राहणारी, भिल्ल पुरंध्री म्हणजे भिल्ल स्त्री जी आहे, तर ही भिल्ल स्त्री आता मलय पर्वतावर चंदनाची झाडं मुबलक प्रमाणात होती, तर या चंदनाचं जे लाकूड आहे तर ही भिल्ल स्त्री, तिला ते चंदनाचं लाकूड इतकं रोजचं झालेलं आहे की तिच्यासाठी त्या चंदनाचा सुगंध, चंदनाचं लाकूड ह्याला काहीही विशेष मोल न देता ती तिच्या रोजच्या स्वयंपाकासाठी इंधन म्हणून, सरपण म्हणून या चंदनाच्या झाडाचं लाकूड वापरते। इतकं ते तिच्या सवयीचं झालेलं आहे आणि त्याचमुळे अतिपरिचयामुळे अवज्ञा, अपमान चुकून होऊ शकतो। त्यापेक्षा सतत गेल्यामुळे होणारा हा अनादर टाळण्यासाठी जेवढे काम असेल तेव्हाच जावे किंवा आजच्या काळामध्ये दुसऱ्यांचा वेळ घेऊन मग जावे, असे या सुभाषितातून सुभाषितकाराला सुचवायचे आहे।